जनरल solution of secant square 2 theta is equal to 1 minus tan 2 theta. ठीक आहे. तर पहा याच्या अगोदर जे तुम्हाला प्रॉब्लेम आलेले आहेत जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला हे जे जनरल फॉर्म्युले sin theta is equal to sin alpha implies किंवा cos theta is equal to cos alpha implies असल्या फॉर्मॅट मध्ये येत होते. आता नवीन फॉर्मॅट जनरल सोल्युशन काढण्यासाठी काढलेला आहे इक्वेशनचा. तर ह्या इक्वेशनला सर्वात अगोदर तुम्ही असे जे तुमचे जनरल सोल्युशन आहे त्या फॉर्मॅट मध्ये येतात का बघायचं, त्याला सॉल्व करायचं आणि दिलेला प्रॉब्लेम हा शक्यतो सॉल्वेबल असतो, त्याच्यामुळं त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला सिंप्लिफाय करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. फॉर सोल्युशन गिव्हन इक्वेशन आहे सेकंड स्क्वेअर 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस tan 2 थीटा. तुम्ही बघायचं की अशी ह्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मध्ये टर्म आहे का ज्याच्याऐवजी एखादा फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल. तर tan 2 थीटाला काही लिहिता येत नाही आपल्याला, पण सेकंड स्क्वेअर 2 थीटाचा फॉर्म्युला आहे बघा. एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला मी अगोदर सांगितलं तर ट्रिगोनोमेट्रिकचे फॉर्म्युले जेवढे आहेत तेवढे तुम्हाला पाठ करायला सांगितले होते. सेकंड स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर पहा आता सेकंड स्क्वेअर 2 थीटा आहे तर म्हणजे आपण 2 थीटा मध्ये फॉर्म्युला लिहितो 1 प्लस tan स्क्वेअर 2 थीटा इज इक्वल टू याची की टर्म बाय 1 मायनस tan 2 थीटा. ठीक आहे. त्या सर्व टर्म आपण एकदा आणूया. 1 प्लस tan स्क्वेअर 2 थीटा मायनस 1 ही प्लस होईल प्लस tan 2 थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता 1 प्लस आहे इथं मायनस आहे ते 0 होऊन जाईल. राहते काय म्हणतं tan स्क्वेअर 2 थीटा प्लस tan 2 थीटा इज इक्वल टू 0. आता बघा इथे विचार करायला केला पाहिजे तुम्ही कुठला फॉर्म्युला यूज करता येईल का किंवा काही कॉमन निघेल का, त्याच वेळेस तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करू शकता. तर बघा दोन्ही ठिकाणी tan 2 थीटा आहे त्यामुळे कॉमन निघेल तर tan 2 थीटा. पहा पहिल्या टर्म मध्ये tan 2 थीटा राहील ब्रॅकेट मध्ये प्लस इथं 1 राहील इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन आहे कधी सॅटिस्फाय होणार आहे जर समजा tan 2 थीटा इज इक्वल टू 0 असेल किंवा tan 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0 असेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्या दोन इक्वेशन आपले झालेले आहेत. ठीक आहे. दोन कंडिशन आले आहेत. आपण त्याला आता 1 बाय 1 सॉल्व करू. पहा आता पहिले घेऊया tan 2 थीटा इज इक्वल टू 0. आता तुम्हाला मी याच्या अगोदरचे जेवढे प्रॉब्लेम झालेले आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं बघा, जसं की sin थीटा असो किंवा tan थीटा इज इक्वल टू 0 आलं तर पहा ना sin थीटा इज इक्वल टू 0 याच्या अगोदरच्या 2-3 प्रॉब्लेम मध्ये हे इक्वेशन आलं होतं. तर तुम्हाला असं विचारलं होतं की साइनच्या कुठल्या अँगलला त्याच्या व्हॅल्यूज ह्या 0 येतात. तर पहा 0 त्याच्यानंतर पाय 2 पाय आणि सो ऑन. म्हणजे याला आपण जनरलाइज करू शकतो थीटा इज इक्वल टू n पाय. n जे आहे n बिलॉंग्स टू z. ठीक आहे. आता एक फॉर्म्युला तयार होतो किंवा सिमिलरली tan थीटा साठी tan थीटा इज इक्वल टू 0
थिटाच्या कुठल्या अँगलसाठी त्याची व्हॅल्यू 0 येते तर तुम्हाला माहिती आहे थिटा इज इक्वल टू जर समजा 0 असेल पाय असेल 2 पाय असेल तर त्या पुढच्या व्हॅल्यू असतील असेल म्हणजे याला जनरलाइज जर केलं आपण तर थिटा इज इक्वल टू n पाय ठीक आहे तर पहा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला इथे यूज केला तर चालतोय हे दोन फॉर्म्युले तुम्ही पाठ करून घ्या वाटल्यास मी म्हणाले तर मी हे फक्त तुम्हाला समजून सांगितले फॉर्म्युले पहा sin theta is equal to 0 implies theta is equal to n pi ठीक आहे हा एक फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला आहे tan theta is equal to 0 implies theta is equal to n pi दोन्ही सारखेच फॉर्म्युले आहेत जे थीटाचे सोल्युशन जे आहे ते सारखेच आहे n जे आहे n बिलॉंग्स टू z ही कंडिशन आहे ठीक आहे आता पहा बाय युजिंग फॉर्म्युला कुठला आहे tan theta is equal to 0 implies theta is equal to n pi ठीक आहे therefore आता theta च्या ऐवजी तर काय 2 theta आहे 2 theta is equal to n pi ठीक आहे आता इकडे मोडून टाकतोय तुम्ही दोन फॉर्म्युले तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये लिहून घेतले तर चालतं ठीक आहे याच्यावर काय लिहिलं therefore theta is equal to n pi divided by 2 तर आपल्याला दुसरं सॉल्व करायचंय नाव tan 2 theta plus 1 is equal to 0 ठीक आहे याला कसं लिहिता येते tan 2 theta is equal to -1 आता पहा या -1 च्या ठिकाणी आपल्याला जसं की फॉर्म्युला आहे बघा tan theta is equal to tan alpha ते तर tan alpha आणायचं आपल्याला इथे त्या -1 च्या ठिकाणी तर तुम्हाला ते ऑल सिल्वर टिकरचे जे फॉर्म्युले त्याचा यूज करावा लागेल पण त्याच्या अगोदर तुम्हाला विचारतो मी tan च्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1 येते 1 तर ते आहे π/4 we have tan theta is equal to tan π/4 is equal to 1 ठीक है therefore theta is equal to π/4 ओके आता पहा आपल्याला ऑल सिल्वर टिकअपचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आता बऱ्यापैकी तुम्हाला ते पूर्ण पाठ झाला असेल पहा tan π - थीटा अगोदर हा फॉर्म्युला आपण घेत असतो तो जर निगेटिव्ह आला तरच आपण तो घेणार नाहीतर मग नेक्स्ट ठीक आहे जसे की तुम्हाला सांगितलं होतं tan π - थीटा इज इक्वल टू tan π plus theta is equal to tan 2π - theta is equal to ठीक आहे आता प्रॅक्टिस न लगेच तुम्हाला समजते की कुठला घ्यायचा आहे तुम्हाला माहिती आहे की हे सेकंड क्वार्टर मध्ये ते tan त्याच्यामध्ये निगेटिव्ह होतं त्याच्यामुळे मी पहिला फॉर्म्युला इथे घेतला आहे -tan theta आता प्रायमरी लेवलला आपल्याला थीटाची व्हॅल्यू माहिती आहे π/4 आहे सॉरी तू झालं तर हां π/4 आहे म्हणजे tan π - π/4 is equal to tan π/4 is equal to -1 तर याची व्हॅल्यू -1 येते ठीक आहे tan आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही 4π - 3 सॉरी 4π - π is equal to 3π येते म्हणजे 3π divided by 4 is equal to -1 आता -1 is equal to काय येतं tan 2 theta therefore म्हटलं त्याला इक्वेशन नंबर 1 देतो त्याला इक्वेशन नंबर 2 देतो therefore tan 2 theta is equal to tan 3π/4 ठीक आहे आता आपल्याला बोर्डवरची जागा कमी त्यामुळे एवढा भाग मी मोडतो तुम्ही त्याला पॉज करून लिहून घेतलं पाहिजे ठीक आहे
फॉर्म्युला यूज करता येईल तुम्हाला आता बाय युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे तो tan theta is equal to tan alpha implies theta is equal to n pi plus alpha. ठीक है. Therefore 2 theta is equal to n pi as it is plus sin आणि अल्फाच्या ठिकाणी काय 3 pi by 4. आता 2 इकडे घ्यायचं तुम्ही. theta is equal to n pi divided by 2 plus 3 pi divided by 8. Okay, therefore the general solution of given equation is theta is equal to पहले होतं n pi divided by 2 और दूसरा है theta is equal to n pi divided by 2 plus 3 pi divided by 8. तर आपण हे जनरल सोल्युशन काढलेलं आहे. तुम्ही ते लिहून घ्या आणि सॉल्व करून बघा. ठीक आहे. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार बघा. का प्रॉब्लेम आहे. फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ sin थीटा प्लस sin 3 थीटा प्लस sin 5 थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता पहा जसं आपण मागे सॉल्व केले त्याचे फॉर्म्युले वगैरे यूज करून त्याला सिम्प्लिफाय केला आणि आपले जनरल सोल्युशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करून ते सॉल्व केलं जातं. ठीक आहे. आता याला तसंच करायचंय. पहा आता आपल्या इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे. तिन्ही टर्म जे आहेत त्या तिन्ही टर्म कुठले आहेत साइनचे आहेत. आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा बघा. sin c plus sin d is equal to 2 sin c plus d divided by 2 into cos c minus d divided by 2. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला यूज केल्याच्या नंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यातून ते काहीतरी कॉमन निघलं पाहिजे. जर समजा आपण प्रायमरी लेवलला आपण विचार करूया. इथं थीटा आहे, इथं b ची व्हॅल्यू 3 थीटा आहे. जर आपण 3 थीटा प्लस थीटा केलं तर 4 थीटा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2 थीटा आहे, जे की राहिलं 5 थीटा आहे. किंवा आपण 3 थीटा मायनस थीटा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2 थीटा बाय 2 इज इक्वल टू 2 थीटा आहे. ठीक आहे. जर कुठलं हे दोन जर घेतला आपण त्या फॉर्म्युलासाठी म्हणजे इथं एक तर त्या टर्म मध्ये 2 sin 2 थीटा इंटू cos थीटा अशी टर्म एका ठिकाणी येणार आहे एवढ्याच ठिकाणी आणि नंतर sin 5 थीटा आहे. तुम्ही जर विचार केला इथं sin 2 थीटा आहे तर sin 5 थीटा राहणार. म्हणजे आपण हे जर समजा दोन ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसवले आणि त्याला जर सॉल्व केला तर आपल्याला जसं त्याला कन्वर्ट करायचं आहे जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये तसं ते कन्वर्ट होणार नाही. मग काय करायचं? मग आपण काय करूया, पहिलं आणि पाचवं घेऊन पाहूया. तर पहा पहिलं आणि पाचवं जर घेतलं आपण तर 5 थीटा प्लस थीटा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 3 थीटा येते. ठीक आहे. आणि 5 थीटा मायनस थीटा डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू
2 थिटा आहे. 3 थिटाला पाहिजे आपल्याला, कारण हे आणि हे जर घेतलं तर तुम्हाला एका ठिकाणी sin 3 थिटा भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यासोबत त्याला कॉमन काढता येईल. ठीक आहे, सिलेक्ट करताना तुमची जर प्रॅक्टिस आहे की ते तुम्हाला लगेच समजणार आहे. फक्त एवढं तुम्हाला मी सांगितले, आपल्याला हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी पहिलं आणि तिसरी जी टर्म आहे ती जर सिलेक्ट केली तर ते संयुक्तिक राहील आणि लगेच ते कन्वर्ट होईल. ओके, तर पहा आता सोल्युशन गिव्हन इक्वेशन कुठले sin थीटा प्लस sin 3 थीटा प्लस sin 5 थीटा इज इक्वल टू 0. रिराईट करूया आपण, जे आपल्याला सिलेक्ट करायचे या फॉर्म्युल्यासाठी त्याला जवळ घेऊया. अगोदर मी sin 5 थीटा लिहितो, नंतर sin थीटा लिहितो आणि नंतर sin 3 थीटा. ह्या स्टेप मध्ये काहीही केलेलं नाही, फक्त हे इक्वेशन जे आहे वरचं ते रिराईट केलेले. ठीक आहे, म्हणजे ही टर्म अगोदर लिहिली, बाकी ॲज इट इज आहे. आता तो फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हटल्यास मी लिहितो बाय युजिंग फॉर्म्युला. तुम्हीही कुठे म्हणजे टेस्ट मध्ये असो, परीक्षेमध्ये असो, बोर्ड परीक्षेमध्ये असो किंवा घरी सॉल्व करताना असो, तुम्ही जर असं लिहिलं प्रॉब्लेम मध्ये बाय फॉर्म्युला, फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यावरून ती स्टेप जर तुम्ही लिहिली तर चुकण्याची कमी शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही फॉर्म्युला लिहित चालू. ठीक आहे, फॉर्म्युला कुठला आहे? sin c प्लस sin d इज इक्वल टू 2 sin c प्लस d डिवाइडेड बाय 2 इनटू cos c मायनस d डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, तर बाकीचा भाग मी म्हणून टाकतो, हे रफ होतं तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ओके, आता पहा काय होईल मग हे 2 sin c ची व्हॅल्यू काय 5 थीटा प्लस d ची व्हॅल्यू थीटा डिवाइडेड बाय 2 इनटू cos 5 थीटा मायनस थीटा डिवाइडेड बाय 2 प्लस ही टर्म लिहायला विसरायचं नाही, sin 3 थीटा इज इक्वल टू 0. पहा 2 sin the 5 theta plus theta 6 theta divided by 2 म्हणजे 3 theta into cos 5 theta minus theta 4 theta 4 theta by 2 येते. ठीक आहे, 2 theta plus sin 3 theta is equal to 0. आता याच्यामध्ये तुम्हाला कॉमन काढता बघा sin 3 theta, sin 3 थीटा कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहते 2 cos 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन कधी सॅटिस्फाय होणार आहे? एक तर sin 3 थीटा इज इक्वल टू 0 असेल किंवा 2 cos 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0 असेल. ठीक आहे, आता 1 बाय 1 हे दोन्ही सॉल्व करू आपण. आता sin 3 थीटा इज इक्वल टू 0 घेऊया आपण आणि फॉर्म्युला यूज करूया जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बाय युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे तो? sin थीटा इज इक्वल टू 0 implies थीटा इज इक्वल टू n पाय. देयरफॉर आता थीटा इथे काय आहे? 3 थीटा आहे. 3 थीटा इज इक्वल टू n पाय. Therefore theta is equal to n pi divided by 3. आता n जे आहे इथे यूज केलेलं ते इंटिजर आहे जे की रियल नंबर आहे, म्हणजे n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, आता दुसरं सॉल्व करूया. नाव दुसरं इक्वेशन काय आहे? 2 cos 2 थीटा प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, therefore 2 cos 2 theta is equal to minus 1 पलीकडे गेले नंतर. Therefore cos 2 theta is equal to minus 1 by 2. ठीक आहे, आता पहा
हे तुम्ही सॉल्व्ह केले तसे प्रॉब्लेम. तरी सांगतो मी. वी हॅव साइन कॉसच्या कुठल्या अँगलला त्याची व्हॅल्यू 1/2 येईल. कॉस 60 बरोबर आहे, म्हणजे π/3. आता पहा cos π/3 इज इक्वल टू cos थीटा इज इक्वल टू cos थीटा अगोदर लिहू आपण. cos थीटा इज इक्वल टू cos π/3 इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. देयरफॉर प्रायमरी लेवलला थीटाची व्हॅल्यू आपली काय आली π/3. ओके. जागा पुन्हा आपल्याला कमी पडते. आपण एकाला भाग मोडून घेऊया. तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. पहा आता तुम्हाला ते ऑल सिल्वर टिकअपचे फॉर्म्युले यूज करायचे. cos π minus theta is equal to cos π plus theta is equal to cos 2π minus theta is equal to. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला असं लिहायची गरज नाही. पहिल्या जेव्हा दिलं होतं तुम्हाला की हा पहिला फॉर्म्युला जो आहे तो कशामध्ये येतोय, सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंड क्वार्टरमध्ये निगेटिव्ह असतं, म्हणजे निगेटिव्ह. हां, थीटाची व्हॅल्यू किती येतं π/3 इज इक्वल टू मायनस cos π/3. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल, cos 3π minus π 2π divided by 3 is equal to π/3 ची व्हॅल्यू किती आहे 1/2 minus 1/2. ठीक आहे. आपलं इक्वेशन कुठलं होतं, इक्वेशन नंबर 1 म्हणून याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. या दोन वरून काय लिहिलं आपल्याला, देयरफॉर cos 2 theta is equal to cos 2π/3. ठीक आहे. युजिंग फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला आहे तो, cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus or minus alpha. Therefore 2 theta is equal to 2n pi plus or minus alpha ची व्हॅल्यू किती आहे, 2 pi divided by 3. ओके. जर 2 इकडे जर नेलं तर काय होईल आता, theta is equal to 2 गेट कॅन्सल n pi, फक्त काय राहते इथं n pi प्लस और मायनस π/3. ठीक आहे. मग तुम्ही लास्टली काय लिहायचं, जे सोल्युशन आहेत दोन्ही ते सोल्युशन लिहायचे. n π/3 पहिलं. Therefore the general solution of given equation is theta is equal to n pi/3 पहिलं, or theta is equal to n pi plus or minus π/3. ओके. तर इथं आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. आता एका विद्यार्थ्याने मला एक प्रॉब्लेम विचारला होता बघा, तो सॉल्व्ह करून देतो मी. Find the general solution of tan cube theta is equal to 3 tan theta. ठीक आहे. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये होमवर्क म्हणून दिला होता, तर तो एका विद्यार्थ्याला जमला नाही, त्याने विचारला होता, म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे. मी तुम्हाला जे अगोदरचे दोन्ही प्रॉब्लेम झाले होते त्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं की तुम्ही काय केलं पाहिजे, जे इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला ते इक्वेशन सिम्प्लिफाय केलं पाहिजे. सिम्प्लिफाय करून जे जनरल फॉर्म्युलेट आपले
जनरल सोल्युशन जे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून फॉर्म्युला यूज करून ते सॉल्व्ह केलं पाहिजे. ठीक आहे. आता इक्वेशन कुठलं आहे? tan क्यूब थिटा इज इक्वल टू 3 tan थिटा. याला इकडे घेऊया. tan क्यूब थिटा मायनस 3 tan थिटा इज इक्वल टू 0. त्याच्याकडून कॉमन काय निघते? tan थिटा. जर आता काय तर tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे. क्यूब आहे इथं, एक tan कॉमन काढलं तर tan स्क्वेअर थिटा मायनस इथं 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. हे इक्वेशन किती सॅटिस्फाय होणार आहे? एक तर tan थिटा इज इक्वल टू 0 असेल किंवा tan स्क्वेअर थिटा मायनस 3 इज इक्वल टू 0 असेल. ठीक आहे. आता पहा पहिलं सॉल्व करूया आपण. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. युजिंग फॉर्म्युला tan theta is equal to 0 implies theta is equal to n pi. Therefore, आता इथे theta से theta is equal to n pi, तर n belongs to z. हे एक सोल्यूशन आला. आणि दुसरं पहा. Now tan square theta minus 3 is equal to 0. Therefore, tan square theta is equal to 3. आता आपल्याला इकडे टर्म काय स्क्वेअर मध्ये, ही सुद्धा स्क्वेअर मध्ये करायचे. मग आपण काय करणार? tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू √3 होल स्क्वेअर. आता √3 ची व्हॅल्यू आहे ती tan च्या कुठल्या अँगलला आहे? पहा sin 60 ला व्हॅल्यू काय? √3/2 आणि cos 60 ला 1/2. याचा रेशो घ्यायचा तर 2 कॅन्सल होते, म्हणजे tan 60 ला. ठीक आहे. वी हॅव tan π/3 इज इक्वल टू √3. Therefore, आता याला काय लिहिता येईल? इक्वेशनला tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan स्क्वेअर π/3. ठीक है. यूजिंग फार्मूला, कुठला फार्मूला आहे? tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा implies theta is equal to n pi plus alpha. ठीक आहे. काय मग याच्यावर इक्वेशन सोल्युशन जे आहे, therefore theta is equal to n pi plus π/3. ठीक है. therefore the general solution of given equation is theta is equal to अपन theta is equal to n pi और theta is equal to n pi plus π/3. ओके. तर पहा आता काही होमवर्कला तुम्हाला प्रॉब्लेम देतो मी. याच्यामध्ये फॉर्म्युला जो आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा प्लस और मायनस प्लस और मायनस. ओके. तेवढं दुरुस्त करून घ्या तुम्ही. आता मी काही प्रॉब्लेम तुम्हाला देतो बघा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नाही जर जमले तर मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. ओके.
प्रॉब्लेम आहे which of the following equations have solutions. पहिला आहे cos 2 theta is equal to -1. दूसरा आहे cos square theta is equal to -1. तीसरा आहे 2 sin theta is equal to 3. आणि चौथा आहे 3 tan theta is equal to 5. प्रश्न जर समजला नसाल तर मी पुन्हा सांगतो तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स हॅव सोल्युशन. जेवढे तुम्हाला खालचे इक्वेशन दिले आहेत त्यांना सोल्युशन आहेत का. मग आता तुम्हाला त्याच्याकडे पाहून हो किंवा नाही असं म्हणायचं नाही, त्याला सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही हा समजा प्रॉब्लेम घेतला किंवा इक्वेशन घेतलं तर तुम्ही आता सॉल्व्ह केलं पाहिजे. मी पूर्ण सांगत नाही, फक्त तुम्हाला मी हिंट देते, तुम्ही ते सॉल्व्ह करून बघा. आता तुम्ही हा समजलेला cos 2 theta is equal to -1. तर त्या -1 ला तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक रेशियोज मध्ये लिहिता येतं का. जनरल फॉर्म्युले जे आहेत जनरल सोल्युशनचे ते यूज करता येतात का ते बघायचं. जर यूज करता येत असतील, जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले जर तुम्हाला यूज करता येत असतील तर ते इक्वेशन जे आहेत ते सॉल्व्हेबल आहेत असं आपण म्हणतो. ठीक आहे. पण जर समजा जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले यूज करता येत नसतील, आता शक्यतो हे असणारच आहे, पण आता दुसरं पहा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू -1. आता तुम्हाला माहिती आहे ही स्क्वेअरची टर्म मिळाल्यानंतर एक सुद्धा स्क्वेअरची टर्म असायला पाहिजे. आता आपण जर असं केलं समजा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू √-1 होल स्क्वेअर. ठीक आहे. आता हे √-1 जे आहे ते इमॅजिनरी नंबर आहे आणि कुठल्याही ट्रिगोनोमेट्रिक रेशोच्या अँगलला त्याची व्हॅल्यू इमॅजिनरी नंबर नाही. त्याच्यामुळं हे जे दोन नंबरचं जे इक्वेशन आहे त्याला सोल्युशन नाही किंवा ते सॉल्व्हेबल नाही असं आपण म्हणू शकतो. तसे तुम्ही ते बाकीचे पहा. नाही जर जमले तर मी तुम्हाला चारही समजून सांगतो, पण तुम्ही तुमच्या लेवलला अगोदर प्रयत्न करा. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप करू.